अनेक भारतीय नागरिकांसह सेलिब्रिटी दुबईत अडकल्या। बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान यांचा समावेश। नागपूरच्या काटोलमध्ये एसबीएल कंपनीत स्फोटानंतर मोठी आग, 17 जणांचा मृत्यू। टिपू सुलताननं शिवरायांचा आदर्श घेतला होता, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। शिक्षण मंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिक्षण मंडळाच्या बैठकीला हजेरी। 12वी नंतर 10वीचाही पेपर फुटला। इंग्रजी विषयाचा उर्दू आणि इंग्रजी माध्यमाचा पेपर फुटला। गट शिक्षणाधिकाऱ्यांना अटक, 2 कर्मचारी फरार। आमदार सुरेश धस यांना जीवे मारण्याची धमकी, समाज माध्यमावरून जीवे मारण्याची धमकी। संबंधितांवर कठोर कारवाईची समर्थकांची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू दौऱ्यावर अरुलमिगू सुब्रमण्यम स्वामी मंदिरात केली पूजा। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेचं उद्घाटन, मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ। मुंबईहून कोकणात 6 तासात पोहोचता येणार। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक, प्रदेशाध्यक्षांचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद, प्रत्येक सदस्याला जबाबदारीचं वाटप। सोलापूर महापौर निवडणुकीत मराठ्यांवर अन्याय, भाजपकडून ठराविक समाजाचाच विचार, मराठा समाजाचा आरोप। छत्रपती संभाजीनगरातील कला केंद्रात गोळीबार, कला केंद्राबाहेरील 12 वाहनांची तोडफोड, मद्यधुंद व्यक्तींनी क्षुल्लक कारणावरून केली मारहाण। होळीनिमित्त येवला बाजार समितीत कांदा लिलाव बंद। होळीच्या दिवशी भुसार धान्य लिलाव सकाळच्या सत्रात सुरू राहणार, दुपारी लिलाव बंद असणार असल्याची माहिती।